6:15 वाजले. 6:16 झाले आणि अजून अंधार आहे. हे तांबडं सुद्धा नाही फुटलेलं. अगदी उजाडायचं असं वेळ येऊ राहिलेली. तांबडं असं तसं कुठं लाल लाल दिसत नाही, काळं काळं दिसते. पण तरीही कावळे उठले, पक्षी उठू राहिले. हां, फुटलंय तांबडं थोडं थोडंसं. चला मी तुम्हाला आज सांगते सकाळी उठण्याचे काय काय फायदे. हे ऐकले तर पक्षी सुद्धा उठते. सकाळी उठण्याचे काय काय फायदे. उठतातच पक्षी. लगेच फडफड आवाज येतो. पक्ष्यांनो साले का खोपडी तोड साले. जागीच ते बरं का ते. ती एकच चांदणी दिसते आणि इकडं चंद्र. आणि आपल्या ह्या बघा चांदण्या. वरती चंद्र एकटा तर चांदण्या सगळ्या कशा आलेल्या आहेत. आपल्या इथं किचन गार्डनमध्ये हे बघा किती मस्त चांदणी. ही शेवंतीची फुलं. चला एक पापणी उघडून बघू. बघा चंद्र अजून कसा आकाशात चमकत आहे आणि इकडे तांबडं फुटलेलं आहे आणि सूर्याचं आगमन झालं आणि किरण जर आले तर या चंद्राचं काय बरं. ह्या सूर्याच्या किरणामध्ये प्रकाशामध्ये हा लुप्त होऊन जाईल. आता खडबडून पक्षी जागे झालेली आहेत आणि बघा भक्ष्यांच्या शोधात आता हे जातील. बघा हे पण दिसतं की नाही तुम्हाला तिथून उडताना. हे का वरती कसे बसलेले असे एकमेकाच्या मागं लागलेली कशी उडू राहिलेली ते एकमेकाला उठवतात. ते ह्या झाडावरून त्या झाडावरून ह्या झाडावरून त्या झाडावरून कधी दुसरीकडं उडत आहे. आणि हे जातील भक्ष्याच्या शोधण्यासाठी भक्ष्य. आणि बघा हे पशु उठतात, पक्षी उठतात. यांना तरी पहाटे उठण्याचं महत्त्व माहिती नसेल पण ते उठतातच. पण आपल्याला माहिती पाहिजे ना सकाळी उठण्याचे काय काय फायदे. तर चला मी वॉकिंग करते, तुम्हाला दाखवते कोण कोण उठलेलं आहे आणि मी तुम्हाला घेऊन जाते फिरायला. आणि त्याचबरोबर सकाळी उठण्याचे काय काय फायदे हे पण मी तुम्हाला सांगते. बघा कशी धुक्याची अशी तरल विरळ असं दाट पण नाही अगदी म्हणजे वाफेचं धुकं झालेलं कसं असं पसरलेलं आहे मस्तपैकी चादर. जसं जणू काही आशीर्वाद असं म्हणूया का. आभाळाची माया म्हणू ढगाची माया. तज्ज्ञ सांगतात की लवकर उठल्याने संपूर्ण दिवस शरीर आणि मनाची ऊर्जा टिकून राहते. यामागे उशिरा उठलं तर व्यायामाला सुट्टी दिली जाते. तेच जर लवकर उठून व्यायामाला वेळ दिला तर मनाला आणि शरीराला ऊर्जा मिळते. सकाळी लवकर उठल्याने ध्यानधारणा करायला मिळते. यामुळे मनाची ताकद वाढते. यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते. तसंच सकाळी लवकर उठल्यास आपल्याला काम करण्याची ऊर्जा मिळते. दिवसभरातले बरीचशी कामे ना सकाळीच भरभर उरकून पूर्ण होतात. मन स्थिर राहते. मग इतर गोष्टी विचलित करणारे घटक कमी होतात. त्यामुळं कसं आपली कामंही पटकन होतात आणि बराचसा वेळ रोज जो वाया जात होता त्यापेक्षा अधिक कामे त्याच वेळेला भरपूर झालेली असतात. सकाळी लवकर उठून ताजी हवा घेतल्याने शरीरातील पेशी मजबूत होतात आणि त्वचेच्या पेशीसुद्धा चांगल्या राहतात. आणि सकाळी लवकर उठल्याने बरीचशी कामे झाल्याने स्वतःला आपण वेळ देऊ शकतो. आपला एखादा छंद म्हणा किंवा आवड म्हणा ती जोपासली जाऊ शकते. सकाळी लवकर उठल्याने आपापली जी कामे आहेत ती आपण शांतपणे आटोपायला आपल्याला वेळ मिळतो. आणि याशिवाय जी अवघड आपल्याला जी कामे वाटतात ना तीसुद्धा करायला आपण मागे पुढे पाहत नाही. त्यामुळे काय होते मनाची उमेद आणि ताकदसुद्धा वाढते.
सकाळी लवकर उठून सूर्योदयाचा आपण आनंद घेऊ शकतो. शिवाय सकाळच्या सूर्यप्रकाशाचा फायदा हा की व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते आणि ते सूर्योदय उगवताना भरपूर मिळते आणि ते आपल्याला आरोग्यात चांगलं असतं. सकाळी लवकर उठण्याचा परिणाम आपल्या मनावर सुद्धा होतो. त्यामुळे काय होते, इच्छाशक्ती वाढते आणि या इच्छाशक्तीच्या मध्ये जे अडथळा आणणाऱ्या गोष्टी त्या आपण सहज टाळतो आणि आपला दिवस सार्थकी होतो आणि समाधान मिळण्याची भावना सुद्धा निर्माण होते. कुत्रा बघा कसं जमिनीमध्ये त्याची भाकरी पुरून ठेवतो एक्स्ट्रा नंतर खाण्यासाठी. तोंडात भाकरी आहे आणि पुरू राहिलंय. कुत्री ही पण जागा काहीच सापडा तिला, गेली निघून. तिथं काही जागा सापडली नाही. कुत्रे हे प्राणी काय होतं, जास्त जर भाकर असली ना तर ही अशी यासाठी पुरतात की नंतर भूक लागल्यानंतर ते भाकरी उकरून तिथून खातात. तर हा त्यांचा स्वभावच असतो. आणि आता तिला काही जागा सापडलेली नाही आहे तर ती दुसऱ्या बाजूने गेली आणि तिथं उकरून ठेवू राहिलेली आहे. तर हे तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल पण तरी पण मी ही माहिती तुम्हाला दिली. चला ते पुरू राहिलंय आणि इकडं बघा सूर्य अगदी आलाय आभाळातूनच. तर मग सकाळी लवकर उठण्याचा जे फायदे सांगितले ते तुम्हाला आवडले का नक्की कमेंट करून सांगा. बघा मी लवकर उठून कसा सूर्योदयाचा म्हणजे आनंद घेत असते, उगवताना बघत असते. शिवाय हे जे कवळं ऊन आहे हे आपल्या शरीरास खूप चांगलं असतं. याचं डी जीवनसत्व आपले हाडे मजबूत करण्यासुद्धा चांगलं असतं. आणि रोज तिथूनच उगवतं की नाही. मग डोंगराआडून कधी सूर्य उगवत नाही आणि डोंगराआड कधी सूर्य जात नाही. तर तो आभाळातूनच उगवतो. क्षितिज तो किती भारी दिसतोय की नाही. श्री हनुमान ज्या वेळेस असा सूर्य उगवत होता त्यावेळेस त्याला वाटलं की चेंडू आहे आणि बघा ना अगदी चेंडू सारखंच दिसतं. अगदी लाल लाल बुंद मस्तपैकी. अरे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. वाव. आता ही छोटीशी क्लिप आहे ना मी तुम्हाला अगदी स्पीडने दाखवू राहिलेली आहे 2x याच्यावर. इतकं म्हणजे पटपट असा वर येऊ राहिलेला आहे आणि दिसतही असेल याच्यामधून एकदम भरभर पूर्ण याच्यात आलेला आहे. फक्त हा जो खालचा भाग आहे थोडंसं तो आभाळातच आहे पण इथून पूर्ण दिसतंय. हे पहा आभाळ म्हणजे ते ढगढग एक्स्ट्रा ढगढग आहे ना त्याच्यामुळे झाकलंय थोडं. चला झालं सूर्यदर्शन मस्त सकाळ सकाळी. तुझी आंघोळ पांघोळही झाली. बया बया हां 7ला 7:30 किती वाजले 7 नाही वाजले 7च वाजले आत्ताशी. किती ते किती रांगोळी काढते. 4 ते 4. झाडांना पाणी बिणी झालंय देऊन तिचं आंघोळ पांघोळ झाली. बाहेरचं झालं सगळं झाडलोट झाली तिची.
आणि आता चालली आहे रांगोळी. एवढ्या लवकर उठून काय करायचं गे? रात्रीची लाईट असल्यावर ठीक आहे बा, म्हणजे रात्रीची लाईट आहे, सकाळी लवकर जाणार आहे तर मसाले बिसाले वाटायला, कपडे धुवायला मशीन. मग आता हाडकं दुखत करून करून आता काढायला लागली भारी भारी रांगोळी. हे नाही, चला झाली हिची रांगोळी. मस्त ऊन पडलं आणि मी जेवायला घेऊन आलेली आहे. मेथीची भाजी केली आणि चपात्या केल्या. असं आहे ना, इतकी थंडी पण वाजते आहे आणि पाय म्हणजे थंडी काय, असे पाय असे पूर्ण गार गार झालेले, नाकाचा शेंडा गार, एवढी थंडी वाजते. चला 10 वाजलेले आहे, जेवायला या सर्व. किती वारं सुटले, वारंवारच. चला आता मी याला थोडा वेळ ऊन दिला, म्हटलं सकाळ सकाळचं थोडंसं ऊन द्यावं. आणि आता हे ठेवून द्यायचं आहे. तर आपले हे आवळा जे आहे कॅन्डी ही झालेली आहे. तर अगदी छान पद्धतीने झाली. म्हटलं आता बस झालं, फक्त थोडा वेळ सकाळचं ऊन दिलं मी आणि 2-3 दिवसात वाळून गेलेली ही बघा आपली आवळा कॅन्डी. आता याच्यानंतर सुद्धा आपल्याला, आता आवळा कॅन्डी अशी झाली आहे, पण याच्यानंतर सुद्धा आपल्याला थोडंफार करायचं आहे, म्हणजे आणखी बनवायचं आहे, याच्यामध्ये टाकायचं आहे. तर काय काय टाकायचं आहे चला मी तुम्हाला दाखवते. चला हे घेऊन जाऊ घरामध्ये. हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे चला. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मी दाखवते. यासाठी आपल्याला लागणार आहे साखर आणि वेलची पण लागणार आहे. आता तुम्ही म्हणाल की आपण वेलचीमध्ये तर आपण साखरेच्या पाकामध्ये एवढं घातलं होतं, काय गरज आहे, पण तरी पण थोडंफार काय होतं, आपण उन्हात वाळत घातली ती उडून पण गेली असं. पण आणखीन जरा टेस्ट येण्यासाठी आपण साखर टाकणार आहे. ही वेलची पण टाकणार आहोत. तर वेलची आपल्याला अशी नाही टाकायची, तर आपल्याला काय करायचं आहे, याच्यासाठी मी घेतलेलं हे, याच्यामध्ये आपल्याला वेलची आता मस्त कुटून टाकायची आहे त्याच्यात. आपण ही सगळं वेलची काय करू आधी काढून घेऊ. तर किती याला अंदाजे मी टाकणार आहे आता, त्याला वास येण्यापुरता, खूप असं काही टाकायची गरज नाही. 20-25 असलं तरी पुष्कळ आहे. आता हे एवढं यायला बघा. आता आवळा कॅन्डी मी तुम्हाला एका दमात सगळी रेसिपी नाही करून दाखवली, तर टप्प्याटप्प्याने जसं जसं होत आलं तसं तसं करत दाखवलं, म्हणजे रोज दिवसांनी. तसं सेपरेट व्हिडिओ टाकलेलाच आहे मी, एकदम सेपरेट रेसिपीचा. नंतर म्हटलं की असंच टाकत जावं. तर जसं व्हिडिओ टाकले ना त्याच पद्धतीने मी केलेलं आहे. तर कसं आहे, मस्त आवळे वाफेवर शिजून घ्यायचे. शिजवल्यानंतर त्याचे चांगले 4-4 फोडी करायच्या. पुन्हा एकदा सांगते तुमच्यासाठी मी रेसिपी. मग फोडी केल्यानंतर ते सर्व म्हणजे असं थोडंसं वेळ बाहेर ठेवायचं आणि थोडा वेळ बाहेर फोडी केल्या, थोडा वेळ बाहेर म्हणजे असंच परातीमध्ये ठेवायचं आणि मग एका पातेल्यात घ्यायचं. तर मग काय करायचं, आपण त्या फोडी केल्या का त्या फोडीवर, त्या फोडीमध्ये साखर टाकून द्यायची. मग ते साखरेचं पाणी होऊन जातं, कारण आवळ्याला ऑलरेडी पहिल्यांदा पाणी राहतच.
आणि वाफवलेलं पण आहे, मग त्याचं पाणी पाणी होतं. मग साखर किती करायची, मग अंदाजपंचे मी असं ठरवलं की ते ह्या फोडी ज्या आहेत ते कसल्या आवळ्याच्या फोडी बुडल इतपत. तर मग झालं, म्हणजे सर्व पाकामध्ये त्या साखरेच्या पाण्यामध्ये बुडल इतपत, पाक पण नाही म्हणता येणार. सकाळ संध्याकाळ काय केलं आपण, हलवलं आणि 3 दिवस ते ठेवलं असं. आणि मग चौथ्या दिवशी काय केलं, एका चाळणीमध्ये काढलं, निथळून दिलं ते. आणि निथळून दिल्यानंतर मग त्याला पहिलं चांगलं ऊन दिलं. मग काय नाही, नंतर सावलीत घातलं तरी चालेल, पण उन्हातही टाकलं तरी चालेल, काही नाही. 2-3 दिवस लागतातच वाळायला. मग ते झाल्यानंतर आणलेत मी. मग हे इथं खूप जास्त दिवस ठेवलं म्हटलं, तसं ते झालेलं आहे, त्याचा पाण्याचा अंश गेलेला आहे. म्हटलं आता खूप जास्त दिवस ठेवलं तरी काय होतं, ते काळे पडते. ही वेलची घेतली मी एवढी, आणि आता मी ही वेलची कुटून घेते. थोडी साखर टाकली कुटायला. तर ही पिठी साखर माझ्याकडे उरलेली होती, म्हणजे आईची दीपावळीची. तर मग आता तीच भुरभरून देते. ही पिठी साखर टाकली मी, खूप नाही टाकायची, थोडी फारच टाकायची त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये जी आता वेलची पूड केली ना ती ते टाकून याच्यात, आणि असं डब्यात द्यायचं टाकून. म्हणजे काय होतं, हे वेलचीचा सुद्धा वास लागतो डब्यामध्ये, आणि छान पिठी साखर पण राहते. बघा डब्याचं असं भरताना कसं भरायचं, कसं करते, डायरेक्ट डब्यातच भरते ना, म्हणजे भरली. पण आता ही जास्त झाली, मग आता काय करायचं, त्याच्यामुळे आता याच्यात ही जी आहे ना पिठी साखर द्यायची थोडी टाकून. या असं मिक्सही करता येते, खायचं आहे आपल्याला. मग काढायचं असेल ना, मग काय करायचं, ती पिठी साखर इथं एवढी खाली जाते ना, तिथं वरती काढायची आणि मग त्याच्यातलं काढायचं खायचं. तर खूप काही टाकायचं नाही. आता आणखी गोडवा पण आलेला आहे, आणि शिवाय वेलचीचा स्वाद पण आलेला आहे. बघा अशा पद्धतीने. तर कशी वाटली माझी, मला बरी कशी बनवायची ते असं टप्प्याटप्प्याने दाखवलं करून, आणि आवळा कँडी पण टप्प्याटप्प्याने दाखवले, एखादा बतनी दाखवलं हे करून. आणि चला आता म्हणजे झाली आवळा, त्याच्या सगळं पिठी साखर आहे, त्याच्यामुळे थोडंसं पांढरं दिसतं. तर चला, तुम्हाला चला कसं वाटलं जरूर कमेंट करा. भेटूया आपण अशाच नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय. An hour later. अक्काची काय खोड चालती, काय नो दिवसभर आराम नाही, काय नाही. सकाळची जे उठते ते चालू राहते तिचं. काय अगं म्हटलं रविवारचं आहे ना, एकदम सगळं गोळा केला असतं, तुला लई घाई होती, फार ते दमच नाही निघत. आणि ते का बरं छोटा टप घेतला, मोठा घ्यायचा ना. आता हे केवर वाद बसन. मी काकांना म्हटलं याचं किती भारी खत होईल. काका म्हणजे जाऊ दे, खताला काही कुठं कमी का होणे, नाही तर इतके दिवसच भारी खत झालं असतं, केलं पण असतं हे कंपोस्ट खत होतं ना. कंपोस्ट खत होतं ना, पानांचं फुलांचं होतं की. आता शेण पण काय, आता शेणाचं बाहेर राहतं, हे कुजत, हे पानं पण चांगले राहते ना. बघ मी करायलाच लावते त्यांना खड्डा, म्हणजे JCB आणून कुठंतरी खड्डा करा म्हणाल.
आणि छानपैकी हे लय पानं गळतात ते. खूप वेळा म्हटलेली मी, पण आता काय ते आमच्याकडं ते खळं बी ते आमचा डोंगर पण व्हायना नीट करून. सगळा मनीचा प्रॉब्लेम येतो, मनी प्रॉब्लेम. त्याच्यामुळं सगळं ते लांबलंय काम. त्याच्यामुळं खड्डा एक कधी व्हायचा, त्याच्यामुळं नाही तर हे कधीच केलं असतं.